राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चारही अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट निशा वसंत कांबळे, प्रसाद उत्तम शिंदे, उज्ज्वला सुनील ढोरे, अतुल अरविंद उर्फ नानासाहेब शितोळे जमलेले या परिसरातील सर्व सांगवी नवी सांगवी परिसरातील जमलेले प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज मी उद्याच्या 5 वर्षाच्या करता पिंपरी चिंचवड महानगरपालिका कोणाच्या हातामध्ये द्यायची हा निर्णय 15 तारखेला मतदार या नात्याने तुम्ही सगळेजण घेणार आहात। तसं बघितलं तर या शहराचं आणि माझं नातं हे 35 वर्षापूर्वीचं आहे। 91ला आपला हा परिसर माझ्या माहितीप्रमाणे मुळशी विधानसभा मतदारसंघाला जोडलेला होता आणि बराचसा बाकीचा भाग हा बारामती लोकसभा मतदारसंघाला होता। आणि त्यावेळेस पिंपरी चिंचवडकरांनी मला इथं खासदार केलं, तेव्हापासून ह्या शहराचा माझा संबंध आला। काही राजकीय कारणं अशी घडली की त्यावेळेस मला राजीनामा द्यावा लागला। PV नरसिंहराव पंतप्रधान होते आणि त्यांनी सांगितलं अजित पवार साहेबांना संरक्षण मंत्री केलेलं असल्यामुळं त्यांना 6 महिन्याच्या आत कुठलं तरी खासदार होणं गरजेचं आहे आणि मला त्या सुधाकर नायकांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री केलेलं होतं। तुला 6 महिन्याच्या आत आमदार होणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे बाय इलेक्शन झालं, मला राजीनामा द्यावा लागला। साहेबांनी नंतर इथलं प्रतिनिधित्व केलं आणि मी बारामतीचं प्रतिनिधित्व केलं। तेव्हा मी ठरवलं की बाबा हा जो पिंपरी चिंचवडची कष्टकऱ्यांची नगरी आहे, औद्योगिक नगरी आहे, कामगारांची नगरी आहे, अनेक गावं एकत्र येऊन इथं जे महानगरपालिका अस्तित्वात आलेली आहे आणि त्या महानगरपालिकेमध्ये त्या काळामध्ये स्वर्गीय रामकृष्ण मोरे साहेब, आपल्या परिसरातले स्वर्गीय नानासाहेब शितोळे साहेब, त्याचबरोबर तात्यासाहेब कदम असे अनेक मान्यवर ह्या परिसरामध्ये काम करत होते। आणि हे सगळं काम करत असताना माझाही ह्या सगळ्यांशी संबंध आला। 92 पासून 2017 पर्यंत ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये आम्ही भाग घेतला आणि अनेक कार्यकर्ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला। अनेक नव्या कार्यकर्त्यांना ज्यांना महानगरपालिकेची माहिती नव्हती अशांना नगरसेवक, नगरसेविका, स्टँडिंग कमिटी चेअरमन, महापौर, उपमहापौर, शिक्षण मंडळाचं चेअरमन, PCMTचं चेअरमन, सभागृह नेता, अनेक पदं दिली। काम करताना ह्या शहराकडे मिनी भारत म्हणून बघितलं जातं। अनेक जाती धर्माचे लोक इथं गुण्या गोविंदाने राहतात आणि जातीय सलोखा ठेवून इथला विकास झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी स्वीकारली आणि तेव्हापासून जवळपास ह्या शहरांनी देखील 2017 पर्यंत माझ्या नेतृत्वाखाली इथलं कामकाज त्या ठिकाणी केलं। 17ला वेगळी परिस्थिती झाली। मला सांगवीकरांना, नवी सांगवीकरांना प्रश्न विचारायचा आहे की भावनिक होऊन मतदान करू नका। 1992 ते 2017 25 वर्षात आम्ही लोकांनी काय केलं? बेस्ट सिटी म्हणून डॉक्टर मनमोहन सिंगजी पंतप्रधान असताना आपल्या शहराला देशातलं महत्त्वाचं शहर, नंबर 1चं शहर म्हणून पारितोषिक मिळालं। मी त्या काळामध्ये जिथं कुठं फ्लायओव्हर करायला पाहिजे होते ते फ्लायओव्हर केले, डबल फ्लायओव्हर केले, सबवे केले, रस्ते रुंद केले, वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याच्या संदर्भातली सुविधा केली, गार्डन केल्या, क्रीडांगणं केली, काही भागात स्मशानभूमी, त्याच्यामध्ये दफनभूमी, ह्या मूलभूत गरजा तिथं लोक राहत असतात त्यावेळेस त्या कराव्या लागतात। त्या सगळ्या गोष्टीला आकार देण्याचा प्रयत्न मी केला आणि पुणे शहराच्या तोडीस तोड अशा प्रकारचं पिंपरी चिंचवड आपण केलं। उलट नंतर लोक म्हणायला लागली की पिंपरी चिंचवडचे रस्ते बघा किती रुंद आहेत, पिंपरी चिंचवडला सर्व्हिस रोड आहेत, पिंपरी चिंचवडला अशा प्रकारच्या सुधारणा झाल्यात। आणि त्याच्यामध्ये मी ज्या नगरसेवकांना निवडून देण्याचं आव्हान करायचो, सांगवीकर, नवी सांगवीकर, पिंपरी चिंचवडकर, तुम्ही त्या ठिकाणी निवडून द्यायचे आणि त्यामुळं आपला एक परिसर चांगला चाललेला होता। आज काय बघतोय? 2017 सालापासून
तुमच्या माझ्या महानगरपालिकेला उत्तर ती कळा लागली. ज्याच्या हातामध्ये इथलं कारभारी पद होतं, जे महानगरपालिकेची सूत्र चालवत होते, त्यांनी आपल्या महानगरपालिकेला आशिया खंडातली श्रीमंत महानगरपालिका, मी विकास करत असताना कधी कर्जरोखे काढले नाही, कधी बिलं थकून दिली नाही, आर्थिक शिस्त आणली, चांगले दिलीप बंड, त्याच्यामध्ये आशिष शर्मा, श्रीकर परदेशी, प्रवीण परदेशी, राजेश पाटील असे चांगले अधिकारी आणले आणि ह्या शहराचा अतिशय उत्तम पद्धतीने विकास करत करत आरोग्याच्या चांगलं राहण्याच्या करता हॉस्पिटल निर्माण केली. मधल्या काळामध्ये करोना आला तरी देखील आम्ही जम्बो हॉस्पिटल उभी केली आणि त्याच्यातनं लोकांना जी गरज होती, वॅक्सिन असेल, ॲम्ब्युलन्स असतील, त्याच्यामध्ये बेड्स असतील, त्याच्यामध्ये व्हेंटिलेटर्स असतील, सगळं काही देण्याचा प्रयत्न केला. नेहमी हे आपलं कर्मभूमी आहे, ह्या नात्याने मी पिंपरी चिंचवडला त्या बाबतीमध्ये झुकतं माप देण्याचा प्रयत्न केला. आज आपण काय बघतो, आज माझा हा बराचसा परिसर हा पावना आणि मुळा ह्या नदीकाठी वसलेला माझा पिंपरी चिंचवडचा परिसर आहे. सांगवी गावठाण असेल, कुंभारवाडा, गंगानगर, आनंदनगर, मधुबन सोसायटी, ढोरेनगर, पवारनगर, शिंदेनगर, मुळानगर, लक्ष्मीनगर, चंद्रमणीनगर, जयमाला नगर, उशक्काल सोसायटी, त्याच्यामध्ये संगमनगर, प्रियदर्शिनी नगर, ह्या सगळं ह्या प्रभागामध्ये समाविष्ट आहे की ज्याचं प्रतिनिधित्व करण्याच्या करता आम्ही जे 4 उमेदवार दिलेले आहेत, आजूबाजूच्याही भागामध्ये उमेदवार दिलेत. माझं आव्हान आहे की जे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवार दिलेत त्यांच्या चिन्हाच्या समोर घड्याळ आहे, काही ठिकाणी तुतारी आहे, तिथं बटन दाबून आपण यांना सगळ्यांना संधी द्यावी. ह्याच्यामध्ये मागं काय सांगितलं 2017ला, ना भय ना भ्रष्टाचार, आणि खुर्चीवर बसले. नीट आठवा नवी सांगवी आणि सांगवीच्या लोकांनो, मतदार बंधू भगिनींनो, तेव्हा मला काहीच माहीत नाही, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावेळेस महापौर कोण होतं? मी एका आदिवासी समाजाच्या भगिनीला महापौर केलेलं होतं. आणि आता मात्र मी त्यांची यादी बघितली, ज्या महापौरांच्यावर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले तेच आत्ता त्यांनी उमेदवार म्हणून त्यांच्या पक्षाने निवडलेले. म्हणजे तो कथित भ्रष्टाचार खरा होता की खोटा होता हे निवडणुकीचा जुमला होता, अशी शंका या निवडणुकीत नागरिकांना येऊ लागली. बदनामी झाली. जर त्या व्यक्तीनं भ्रष्टाचार केला होता तर तुम्ही उमेदवारी कशी काय दिली? त्याचं उत्तर नागरिकांना मिळालं पाहिजे. ह्या भागामध्ये महापौरपद पण मिळालं, तरी ह्या परिसरामध्ये 17 ते 2000 आत्तापर्यंत 9 वर्षात विकास जो व्हायला पाहिजे होता तो झाला का? त्याच्यामध्ये इथली आरोग्याच्या समस्या, पाणी पुरवठा, ड्रेनेज, आत्ता मला काही सोसायट्यांचे बांधव, मी जरा स्वर्गीय नानासाहेब शितोळेंच्या घरी काही माझ्या सहकाऱ्यांना भेटायला, शितोळे परिवाराला भेटायला तिथं थांबलो होतो. मी जरा लवकर आलो होतो आणि म्हणून तिथं भेटून यावं, कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी ज्यावेळेस राजकारणात आलो त्यावेळेस बऱ्याचशा बैठका माझ्या नानासाहेब शितोळेंच्या घरी व्हायच्या आणि त्याच्यामुळं त्या जुन्या आठवणीपोटी मी तिथं गेलेलो होतो. अजयला, बाकीच्या सगळ्यांना मी भेटत होतो, त्यांच्याशी बोलत होतो. मित्रांनो, तुम्ही मला सांगा, तिथंही काही सोसायटीचे लोक आले होते. ते म्हणले, दादा, ज्यावेळेस नदीला पूर येतो त्यावेळेस आमचा सगळा परिसर पाण्यामध्ये जातो. ह्याला एकमेव कारण, इथं जे आपल्या इथं ओढे नाले आहेत, त्या, का रे बाबा, कोणाची सुपारी घेऊन आला? त्यामध्ये आपल्याला जे काही ओढे नाले आहेत हे निसर्गाने पृथ्वी तयार झाली त्यावेळेस केलेले आहेत आणि आता त्याच्यातून पाणी वाहत असताना बऱ्याचशा ठिकाणी ओढे नाले अडवलेले आहेत. त्याचा जबरदस्त फटका तिथल्या नागरिकांना बसतो. ब्लू लाईन, रेड लाईन निघालेली आहे.
आपल्या पलीकडच्या भागामध्ये रेड झोन आहे. ह्या ज्या काही समस्या आहेत, मी माझ्या 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अशा कुठल्याही गोष्टी घडवून दिलेल्या नव्हत्या ज्याच्यातनं माझ्या सांगवीकरांना, नवी सांगवीकरांना मदत होईल, फायदा होईल, नव्या पिढीला पण मदत होईल, अशा पद्धतीनं मी प्रयत्न त्या ठिकाणी करत होतो. मित्रांनो, आज इथं पाणी पुरवठा, ड्रेनेज, वाहतूक, शासकीय दाखले, रेशन कार्ड अशा वेगवेगळ्या गोष्टी लोकांना लागतात, परंतु त्याची नीटपणे पूर्तता होताना दिसत नाही. पुणे शहराला जोडणारा हा भाग असल्याने वाहतूक समस्या ह्या भागात मोठ्या प्रमाणावर होते. रस्ते अरुंद असल्याने काही भागामध्ये वाहतुकीची कोंडी होते. या भागात अनेक विद्यार्थी भाड्याने राहतात. ते रात्रभर पार्ट्या त्या ठिकाणी करतात. इथं अनेक प्रकारे रात्री धांगडधिंगा चालतो असं मला काहींनी तक्रार केलेली आहे. ह्याच्यामुळे इथल्या स्थानिक रहिवाशांना त्रास होतो. महानगरपालिकेचं काम नाही की इथं कायदा सुव्यवस्था कशी चांगली राहील. चुकीच्या परवानग्या दिलेल्या असतील तर त्या परवानग्या ह्या रद्द करणं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने इथं भाजी मंडई बांधलेली असताना देखील विक्रेते मंडईत न बसता रस्त्यावर बसतात, त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. काही वेळेस थोडंसं त्यांना सांगावं लागतं की बाबांनो, तुमचाही व्यवसाय झाला पाहिजे. भाजी घ्यायला आलेल्या त्या व्यक्तीला देखील, नागरिकाला त्रास होता कामा नये आणि जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशाला पण त्रास होता कामा नये. परंतु तसं कुणाचं सांगण्याचं धाडस नाहीये. जागा ज्याचं आरक्षण आहे त्या ताब्यात आल्यानं न घेतल्यामुळं त्या विकसित झालेल्या नाही आहेत. त्याच्यामुळं तो प्रश्न आहे. प्रदूषित नदीमुळं दुर्गंधी आणि त्या बाबतीमध्ये आपल्याला दुर्गंधी पण होती आणि डासांचा प्रादुर्भाव देखील माझ्या या भागातल्या नागरिकांना त्या बाबतीमध्ये सहन करावा लागतो. संविधान चौक ते माहेश्वरी चौक किंवा संविधान चौक ते सांगवी फाटा दरम्यान गुंठेवारीत दाटीवाटीनं अनधिकृतपणे निवासी इमारती बांधल्या, अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्याच्यात मार्ग काढता येतो ना. आता व्हर्टिकल आपण जातो, त्याच्यात TDR आपण जास्त देतो. पाठीमागच्या काळामध्ये लोकसंख्या कमी होती, त्याच्याहून लहान रस्ते असले तरी सांगवीकर चालत होतं. आता लोकसंख्या वाढली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 2029ला आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये मी ज्यावेळेस खासदार झालो तेव्हाच एक आमदार आणि थोडासा भाग मुळशीला जोडलेला होता. आता 3 आमदार आहेत. 2029ला 5 आमदार झाले तर आश्चर्य वाटून देऊ नका. एवढं पॉप्युलेशन वाढतंय आणि त्याच्यामुळं तिथं ज्या काही समस्या होत आहेत, लोक आता वाहनं वाढल्यामुळं रस्त्यावर वाहनं लावली जात आहेत, त्याच्यामुळं असलेले रस्ते आणखीन अरुंद होत आहेत आणि त्याच्यातून माझ्या वाहतुकीची कोंडी होती. लोकांचा वेळ वाया जातोय. लोकांचा वेळ फार महत्त्वाचा आहे. हे सगळं आपण त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. अनियमित पाणी पुरवठा आणखी किती दिवस माझ्या मायमाऊलींनी आणि इथल्या नागरिकांनी सहन करायचा, असा देखील सवाल इथले स्थानिक नागरिक त्या ठिकाणी करतायत. आणि म्हणून नवी सांगवी येथील माझं गणेश नगर, समता नगर, स्वामी विवेकानंद नगर, विवेकानंद सोसायटी, आदर्श नगर, राजाराम नगर येथील परिसरात एक दिवसाआड पहाटे 5 वाजता पाणी येणार असल्यानं नागरिक 4 वाजल्यापासून उठून पाण्याची वाट बघतात. त्यातच वेळेत पाणी पुरवठा होत नाही, त्यामुळे एकतर त्यांची झोपमोड होते, त्याच्यामध्ये दिवसभराचं कामकाजाचं नियोजन माझ्या लाडक्या बहिणींना नीट करता येत नाही, त्याचा त्रास त्यांना सहन करावा लागतो. एकूणच संत गोरोबा कुंभार उद्यानाची दुरावस्था, तसेच मुळा नदी काढण्याचे सुशोभीकरण रखडलेलं आहे. सांगवी पुलाचे सेवा रस्ते आणि जोड रस्त्यांचे रुंदीकरण प्रलंबित आहे. मधुबन सोसायटीच्या परिसरामध्ये DPचा प्रश्न अद्यापपर्यंत सुटलेला नाही आहे. उन्हाळ्यात पाणी पुरवठा, पाण्याची मोठी कमतरता असते आणि लोकसंख्येच्या तुलनेने पाईपलाईन पाण्याची जी त्याची वाढवायला पाहिजे ती वाढवली नाही आहे आणि त्याच्यामुळं खूप त्रास माझ्या इथल्या नागरिकांना सहन करावा लागतो. मी तुम्हाला सगळ्यांना सांगायला आलो आहे की हे जे काही चाललेलं आहे हे आपल्याला थांबवायचं असेल तर मी ह्या सगळ्यांचं नेतृत्व करणार आहे.
मी मागं तुम्हाला 25 वर्ष काम करून दाखवलंय. मी कामाचा माणूस आहे. मला अजून उद्याच्या काळामध्ये IT आपल्याकडे आलेली आहे. AIचा वापर करून, नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून मला नागरिकांना त्या ठिकाणी सुविधा द्यायच्या. आज ज्यांच्या हातात सूत्र आहेत त्यांनी आपल्या महानगरपालिकेला कर्जबाजारी केलंय. जी आशिया खंडातली श्रीमंत महानगरपालिका होती त्यांनी आता 4,000 कोटी रुपयाची स्थापत्याची बिलं देणं बाकी आहे. सांगवीकरांनो, आर्थिक शिस्त ह्या महानगरपालिकेतली बिघडलेली आहे. इथं रिंग करून कामं घेतली जातात. मी आत्ता काही लोक मला सोडून गेली. मी काही त्यांच्या जवळच्या लोकांना विचारलं, का रे बाबा हे काय सोडून गेली? ते म्हणले, दादा ते म्हणतात अजित पवार विकास करतात परंतु आमचं आर्थिक आम्हाला जे बळ मिळायला पाहिजे, आमची आर्थिक ताकद वाढायला पाहिजे, ती ताकद आमची वाढत नाहीये. आम्हाला तिकडं गेलं तर तिथं कामं मिळतील. कुठलीही महानगरपालिकेची टेंडर जास्त दराने आम्हाला काढता येतील, 2 पैसे कमवता येतील. सांगवीकरांनो, ही सगळी जण स्वतःच्या स्वार्थाकरता गेलेली आहेत. यांना काही तुमच्याशी घेणं देणं नाहीये. 92 पासून आजपर्यंत अजित पवार चांगला नेता होता आणि एका रात्रीत असा काय चमत्कार घडला की अजित पवार बेकार व्हायला लागला आणि हे तिकडे निघून गेले. आज त्यांचं नेतृत्व कोण करणार आहे? आज केंद्रातला निधी मी आणू शकतो, राज्यात अर्थ मंत्रालय माझ्याकडे आहे, अर्थ मंत्रालयाचा निधी मी देऊ शकतो. राज्य सरकारच्या जे मेट्रो करण्याची, मेट्रोची सुरुवात आपण केली. इथं अनेक प्रकारचे ज्या काही सुविधा दिल्या त्या आपण दिल्या. तुम्ही कुणालाही विचारा की पिंपरी चिंचवडचा कायापालट करण्याच्या करता पिंपरी चिंचवडचा शिल्पकार कोण आहे, कुणाचं नाव घेतात तुमचं तुम्हीच ठरवा. म्हणून मी म्हणतो, भावनिक होऊ नका. ह्यावेळेस उमेदवार देत असताना काही अनुभवी उमेदवार मी दिलेले, काही जणांची नवी कोरी पाटी असणारे उमेदवार दिलेले, ते तुमचं चांगलं प्रतिनिधित्व करतील. माझा त्यांच्यावर अंकुश असेल. मी तिथं भ्रष्टाचार होऊन देणार नाही. आत्ता जे काही घोटाळे चाललेले आहेत, अनेक प्रकारचे घोटाळे आपल्या पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये महानगरपालिकेमध्ये घडत आहेत, ते सगळे आपल्याला आवरायचे आहेत. तुम्हाला मी सांगतो की आज माझ्या पिंपरी चिंचवडमध्ये एक उदाहरण देतो. पुणे नाशिक महामार्गावर भोसरीला एक 70 लाखाचा शीतलबाग पादचारी तिथल्या एका पुढाऱ्यांनी त्या कार्यालयाच्या समोरचा पूल 70 लाखाचा 7 कोटीपर्यंत दिला. 7 कोटी, 10 पट किंमत वाढवली. आता तुम्ही विचार करा, जर 70 लाखाचा पूल 7 कोटीवर जाणार असेल तर किती पटीनं लूट चालली आहे हा तुम्ही. आता तुम्ही विचार करा, जर 70 लाखाचा पूल 7 कोटीवर जाणार असेल तर किती पटीनं लूट चालली आहे हा तुम्ही टॅक्स दिलेला पैसा आहे. स्मार्ट सिटीच्या नावे काही इथलेच लोकप्रतिनिधी ते त्यांच्या स्वतःच्या लोकांना कामं देत आहेत आणि त्याच्यामध्ये काही कामं धनश्री कन्स्ट्रक्शन कंपनी ही एका आमदाराच्या भावाची आहे. 9 वर्षात ती कंपनी कुठल्या कुठं गेली. अहो, लोक देखील कामं करतात. आज एवढा पैसा आला कुठनं? ह्या पद्धतीनं आता माझ्या मायमाऊलींचे आणि वडीलधाऱ्यांचे इथं कायदा सुव्यवस्था चांगली राहण्याच्या करता 9,550 CCTV कॅमेरे बसवले गेले. आज 70% कॅमेरे बंद आहेत आणि 600 कोटी रुपये ह्याला मोजले. 600 कोटी रुपयाचा चुराडा झालाच ना. उलट कॅमेरे बसवताना 10 वर्षाचा त्याला कॉन्ट्रॅक्ट द्यायला पाहिजे होतं की आमची सर्व्हिस तुम्ही चांगल्या पद्धतीनं करून द्या. आज इथं केबल डक्ट केले जातात. 5 फूट खाली खोदाई केली पाहिजे परंतु तशी खोदाई केली जात नाही आणि वरचेवर त्या ठिकाणी केबल टाकली जातात आणि ते केबल बस्ट होत आहेत. अर्बन स्ट्रीट फुटपाथ तब्बल 1,000 कोटी रुपयाचा खर्च केला. सर्व जादा दराच्या निविदा आहेत. दापोडी ते निगडीत ते 12 किलोमीटर फुटपाथसाठी 100 कोटीचं बजेट सांगितलं, खर्च 149 कोटी केला. पोलिसांचा विरोध होता, नागरिकांचा विरोध होता, तरी अशा पद्धतीची कामं केली. एवढे मोठ्या प्रमाणावर आज मी दुपारी काही वेगवेगळ्या संघटनांना भेटत होतो. तिथं कचरा गोळा करणाऱ्या भगिनी आल्या.
ते म्हणले दादा 2 दिवसापासून आम्हाला रात्रीची ड्युटी लावलेली आहे आणि आम्ही कधी काम करायचं. आज मोठ्या प्रमाणावर लोक कामाला आहेत असं दाखवलं जातं, बिलं काढली जातात, प्रत्यक्षात सगळ्या भागातला कचरा उचलला जात नाही. हे नवी सांगवी आणि सांगवीच्या लोकांनी ध्यानामध्ये घ्यावं. रस्ते सफाई निविदेमध्ये देखील घोटाळा झालेला आहे. कचरा गोळा करण्यामध्ये देखील त्या ठिकाणी घोटाळा झालेला आहे. 10,000 कंत्राटी कर्मचारी दाखवले जातात, परंतु त्याच्यातले खरे किती काम करतात आणि बोगस किती दाखवले जातात, कोण कोण नगरसेवक ह्याच्यामध्ये भागीदार आहेत, ह्याही गोष्टीचा विचार हा माझ्या सुज्ञ मतदार बंधू भगिनींनी केला पाहिजे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक गोष्टी, इथं TDRचा पण मोठ्या प्रमाणावर घोटाळा झालेला आहे. तशा पद्धतीनं झोपडपट्ट्या दाखवतात आणि त्याच्यातनं वेगवेगळ्या पद्धतीनं TDR घेण्याचा प्रयत्न केला जातो. इंद्रायणी नदीच्या पात्रात 36 बंगले पाडले. अरे मग बांधूनच द्यायचे नव्हते ना. ते जर चुकीचे होते तर बांधून कशाला दिले आणि का नुकसान केलं त्या लोकांचं. कुदळवाडीमध्ये आज मला लघु उद्योजक भेटायला आले. त्यांनी सांगितलं दादा 4,500 अतिक्रमणं पाडली आणि दुसरीकडं हजारो पत्रा शेड उभे राहिले, तिथं काही बोलत नाही. आज तिथं वेगवेगळ्यांची नोकरी होती, काही त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढता येतो. त्याच्यामध्ये मार्ग निघत नाही असं होत नाही. मी तुमचं प्रतिनिधित्व करत असताना, माझ्या अधिपत्याखाली महानगरपालिका चालत असताना जुने पुणे मुंबई रस्ता किती चांगला केला तुम्ही सगळ्यांनी पहा. कधी कुणाला त्रास झाला नाही, उलट लोक त्याचं कौतुक करतात. आज आपल्याला मेट्रो पण वेगवेगळ्या भागामध्ये न्यायची आहे, त्याचंही काम आम्ही त्या ठिकाणी करतोय. ह्याही गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी करा. 2014ला माझ्या विचारात, 2014ला नाही 2017ला, 14ला आमचं सरकार बदललं, 17ला ज्यावेळेस इथं महानगरपालिका दुसऱ्यांच्या ताब्यामध्ये गेली, त्यावेळेस आम्ही जाताना डेव्हलपमेंट करत ठेवल्या होत्या 4,844 कोटीच्या. वास्तविक त्याच्यानंतर 10 वर्षात ह्या ठेवी वाढत 10,000 कोटीपर्यंत जाणं अपेक्षित होतं. हे तर झालंच नाही. त्याच्यामध्ये आता 4,844 कोटी रुपयाच्या ठेवी ह्या 10,000 कोटीपर्यंत नेल्या नाही. ह्या सगळ्या त्यांनी मोडून त्या ठिकाणी खाल्लेल्या आहेत. एकट्या स्थापत्य विभागाचं दायित्व हे सगळ्या विभागाचं काढलं तर 4,000 कोटी आहे आणि स्थापत्याचं 2700 कोटी. मी चुकून मगाशी 4,000 कोटी सांगितलं, कारण ते सगळं मिळून आहे, पण एकट्या स्थापत्याचं दायित्व 2700 कोटी आहे. पाणी पुरवठा विभागाचं दायित्व त्या ठिकाणी 604 कोटी आहे. एक सांगवीकरांनो लक्षात घ्या, तुम्ही कदाचित म्हणाल काय कुणी निवडून दिलं तर आम्हाला काय फरक पडतो. खूप फरक पडतो. चांगल्या लोकांच्या हातामध्ये आपल्या शहराची सूत्र असल्यानंतर तुमच्या माझ्या शहराचा सर्वांगीण विकास होतो, जो आम्ही मागे केला. नवीन पिढीला पण चांगल्या चांगल्या प्रकारच्या सुविधा देता येतात. व्हिजन नेतृत्वाचं चांगलं असलं पाहिजे. आज समोरच्या पार्टीमध्ये व्हिजन चांगलं असणारे कारभारी तिथं नाहीत, हे माझं स्पष्ट मत आहे. 2017 पासून आत्तापर्यंत मी माहिती काढली, माहितीच्या अधिकारातनं 60,000 कोटी रुपये महानगरपालिकेने अर्थसंकल्पच्या वतीनं मांडले 10 वर्षात. यामध्ये 30 ते 32% आस्थापनाचा खर्च धरा, तरी 20% सोडून दिले, तरी 40,000 कोटी रुपयाची कामं कुठं 9 वर्षात झाली ती दाखवा ना. हा सूर्य आणि हा जयत्रथ हे कुणी तिथं बोलायला तयार नाहीये. त्याच्यामध्ये हे पैसे गेले कुठं, त्याच्यामध्ये एकही प्रकल्प त्यांनी त्या ठिकाणी केला नाही. वाहतुकीची कोंडी आहे, भ्रष्टाचार वाढलाय, टेंडरमध्ये रिंग, दादागिरी, आत्ता दहशत पण आहे. मला पण काही नागरिक म्हणतात, काही माझ्या भागातले लोक इथं प्रचाराच्या निमित्तानं आलेत, म्हणतात दादा फार दहशत आहे. अरे काय दादागिरी गुंडगिरी करण्याचं काय कारण आहे. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला मला अधिकार दिलेला आहे, मत मांडण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यांनी घटना आपल्याला दिलेली आहे. जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान म्हणून आपल्या संविधानाकडे बघितलं जातं. मी काम करताना कधी जातीपातीचा नात्या गोत्याचा विचार केला नाही.
मी समाजातल्या वेगवेगळ्या घटकाला संधी देण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये मी कुठेही दुजेभाव केला नाही. ह्याही गोष्टी करा. अहो सांगवीकरांनो, किती खालच्या पातळीवर ह्या लोकांनी जायचं. ह्या मधल्या 9 वर्षाच्या काळामध्ये शहरात अंदाजे 1 लाख भटकी कुत्री असल्याचं सांगितलं जातं. महानगरपालिकेने गेल्या काही वर्षात 43,680 कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया केल्याचा दावा केला आणि त्यासाठी खर्च किती केला? 7 कोटी रुपये. नसबंदी कुत्र्यांवर करायला 7 कोटी रुपये. आता कुत्र्यांची बोगस नसबंदी झाली, तिथं भ्रष्टाचार झाला. कुत्र्यांची नसबंदी झाली तरी कुत्री आहे त्यांना पिल्लं होत आहेत. त्या कुत्री म्हणतात अरे ह्याची नसबंदी केली, मला पिल्लं कशी काय होत आहे. आता काय ह्यांना बोलावं. गमतीचा भाग नाहीये. मी खरं सांगतोय, आज देखील माझ्या नागरिकांना 20,000 केसेस कुत्री चावल्याच्या झालेल्या आहेत. भटकी कुत्री, पिसाळलेली कुत्री, ह्या पद्धतीनं इथं कारभार चाललाय. आतापर्यंत शहरात जर म्हणजे गेल्या ऑक्टोबर अखेरपर्यंत तो आकडा होता वर्षभराचा, परंतु 10 वर्षात 1,70,000हून अधिक लोकांना कुत्री चावल्याची नोंद ही तिथं आलेली आहे. एक उदाहरण, स्मार्ट क्लासरूम तो प्रकल्प एवढा भ्रष्टाचार केलाय. या प्रकल्पात महानगरपालिकेच्या प्रत्येक शाळेत ई क्लासरूम योजना करायची ठरवलं. 1.5 लाख रुपयाला प्रति टीव्ही घ्यायचं ठरवलं. VU कंपनी कुठली आहे, 65 इंच टीव्ही बसवायचा. 1,000 पेक्षा जास्त वर्ग खोल्यात टीव्ही बसवले. टेंडरमध्ये 1,50,000 किंमत दाखवली. बाजारामध्ये 65 इंची त्याच्यामध्ये टीव्ही प्रत्यक्षात तो 55,000ला बसतो. किती पैसा काढला? कुणाचा पैसा आहे? जनतेचा पैसा. मित्रांनो, मी पुन्हा सांगतो सांगवीकरांनो, माझ्या 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये हे शेवटी विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्त्यांचा काही घोटाळा झाला असं सांगितलं गेलं. पण माझ्या 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी इतकं चोख काम करून दाखवलं. आज आपल्या सांगलीमध्ये वाढती गुंडगिरी आहे. ही कुणाची आहे? तुम्हीच त्या ठिकाणी पहा. तुम्ही सुज्ञ नागरिक आहात. माझी तुम्हाला विनंती आहे की या सगळ्याचा विचार करा. मी आजही तुम्ही सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद दिले, तुम्ही सगळ्यांनी आम्हाला भरभक्कम पाठिंबा दिला, मी दिलेल्या उमेदवारांच्यावर विश्वास टाकला. मी त्या विश्वासाला ह्या चौघांना किंवा इतर पण राजेंद्र आणि इतर वसलेत जे उमेदवार मी दिलेले त्या शहरात, त्यांच्याकडनं तुमच्या विश्वासाला मी तडा जाऊन देणार नाही. मी कामाचा माणूस आहे. सांगवीकरांनो, मी ज्या वेळेस जबाबदारीनं बोलतो त्यावेळेस माझं नाणं खणखणीत आहे. मी केंद्राच्या संदर्भामध्ये बोलत नाही, मी राज्याच्या संदर्भात बोलत नाही. तिथं आम्ही पाठिंबा दिलेलाच आहे, आम्ही त्या सरकारमध्ये. मी इथल्या कामाच्या बद्दल बोलतोय. इथं जो काही 9 वर्षामध्ये अक्षरशः लुबाडण्याचं काम चाललेलं आहे, अक्षरशः तुमच्या माझ्या शहराचं धुळदाण करण्याचं काम चाललेलं आहे, ते आपल्याला थांबवल्याशिवाय गत्यंतर नाही. हे जाग करण्याच्या करता आज सांगलीच्या परिसरामध्ये मी संध्याकाळी आत्ता तुम्हाला भेटायला आलेलो आहे. आत्ता सूर्यस्तपन झालेला आहे. मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून मी हे तुम्हाला सगळ्यांना सांगतोय. तुम्ही स्वर्गीय नानासाहेब शितोळ्यांची कारकीर्द आठवा किंवा इतर सहकारी मित्रांची कारकीर्द आठवा. मित्रांनो, त्याच्यात आणि आत्ताच्या कारकिर्दीमध्ये खूप मोठा फरक आहे. तो का भटकं कुत्रा आलंच तिच्या आयला, ती सांगायला आलंय आणि ती पण इथंच हाकते. तर काय करायचं, इतकं घाण सगळीकडे होतीये. मी ज्यावेळेस शहरात फिरायचो, राजेंद्रला विचारा किंवा इतर कुणाला विचारा, जुन्या लोकांना, मी जाताना गाडीतनं मला डिवायडरमध्ये झाडं जळलेली दिसली तरी मी ताबडतोब संबंधितांना जे काही स्पष्ट शब्दामध्ये खडसवायचो ते खडसवायचो. आज कुणी कुणाला वाली राहिलेलं नाहीये, कुणी कुणाला बघायला तयार नाहीये. फक्त स्वतःची घरदारं भरणं आणि स्वतःचे बगल बच्च्यांना सांभाळणं आणि सगळ्या माझ्या पिंपरी चिंचवडच्या जनतेला वाऱ्यावर सोडणं, हा एक कलमी कार्यक्रम चाललेला आहे. म्हणून माझं तुम्हाला आव्हान आहे की उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही त्या गटामध्ये
मागासवर्गीय समाजात ॲडव्होकेट निशा वसंत कांबळे ह्या एका नव्या माझ्या भगिनीला मी उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे. पाठी नवी कोरी आहे, आज वकील आहे. ती उद्याच्याला तिथं चांगल्या प्रकारचं काम करू शकेल हा आम्हाला विश्वास आहे. आम्ही सगळ्या जाती धर्माला प्रतिनिधित्व देतोय. तसंच ओबीसी मध्ये प्रसाद उत्तम शिंदे याला आम्ही उमेदवारी दिली. तरुण बांड आहे, तरुण लोकांना, मला पण तरुणपणी आहे, अशीच माझी तब्येत होती मी खासदार असताना. तुम्ही आठवा माझे फोटो काढा, ही सेम, फक्त चेहरा माझा होता, बाकी बॉडी तीच होती. मित्रांनो, गमतीचा भाग नाही, मी फॅक्ट सांगतो. फार तरुण वयामध्ये तुम्ही मला खासदार केलं आणि अशा पद्धतीनं हा ओबीसी मध्ये मोडतोय. मी ओबीसी मध्ये मोडणाऱ्यांनाच ओबीसीचं तिकीट दिलेलं आहे. सर्वसाधारणला तर आहे ना जागा बाबा, तिथंही तुम्ही घुसायला लागला तर ह्यांनी जायचं कुठं? गावाकडं? असं नाही. शेवटी आपल्याला मागासवर्गीयामध्ये मोडणाऱ्यालाच मागासवर्गीयाचं तिकीट मिळालं पाहिजे. ओबीसी मध्ये जी व्यक्ती, जो समाज मोडतो त्यांना तिथं उमेदवारी मिळाली पाहिजे. उज्ज्वलाताई ढोरे ह्या सर्वसाधारण महिलेच्या मध्ये त्या आमच्या भगिनीला मी उमेदवारी दिलेली आहे. आणि अतुल अनुभवी पण पाहिजे, सगळेच नवे पाटीकोरी असून चालत नाही, म्हणून अनुभवी या नात्याने अतुलला आम्ही उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे. ह्या चारी जणांच्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबण्याचं काम उद्याच्या 15 तारखेला आपण करा. मी आपल्याला शब्द देतो, मी तुमचा पालकमंत्री आहे जिल्ह्याचा. आज मी सगळ्या गोष्टी, जी विस्कटलेली घडी आहे, जे आज तुमच्या माझ्या शहराचा नावलौकिक धुळीस मिळवण्याचं काम ज्यांनी केलं, अहो मागच्या टर्ममध्ये त्यांच्या एका स्टँडिंग कमिटीच्या चेअरमनला अटक झाली, भ्रष्टाचार केला म्हणून. अँटी करप्शननी त्याला पकडला. ही परिस्थिती, बदनामी कोणाची झाली? पिंपरी चिंचवडकरांची झाली की पिंपरी चिंचवडच्या स्टँडिंग कमिटीच्या चेअरमनला अटक केली. अशा प्रकारची परिस्थिती ह्या लोकांनी निर्माण केली, कारण यांच्यावर कोणाचा अंकुशच नाही राहिला. त्याच्याकरता पुन्हा जर पिंपरी चिंचवडकरांना पूर्वीचे वैभवाचे दिवस दाखवायचे असतील तर तुम्ही ह्या महानगरपालिकेमध्ये जिथं जिथं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उभे केलेले आहेत, सुरक्षित सांगवी करण्याच्या करता, पारदर्शक कारभार करण्याच्या करता ह्या सगळ्या शिलेदारांना तुम्ही निवडून द्या. मी इथली दादागिरी, गुंडगिरी कोण किती मोठ्या बापाचा असू द्या, मी मोडून दाखवीन. मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबडी. एक तर मी कुणाच्या नादाला लागत नाही, पण कुणी जर माझ्या नादाला लागलं तर मी त्याला सोडत नाही. त्याच्यामुळं अशा लोकांना घाबरण्याचं काही कारण नाही, कारण त्यांना पहिल्यापासून मी ओळखतो. त्याच्यावर सगळी अंडी पिल्लं त्यांची मला माहिती आहेत. त्याकरता अजिबात काळजी करू नका. आपल्याला पुन्हा एकदा देश पातळीवर आपल्या पिंपरी चिंचवड शहरात